कुछ करना है तो डटकर चल, थोड़ा दुनिया से हटकर चल, लीक पर तो सभी चलते हैं, कभी इतिहास को पलट कर चल। बिना काम के मुकाम कैसा, बिना मेहनत के दाम कैसा, जब तक ना हासिल हो मंजिल तो राह में आराम कैसा। अर्जुन सा निशाना रख, मन में ना कोई बहाना रख, लक्ष्य सामने है बस उसी पे अपना ठिकाना रख। सोच मत निर्धार कर, सोच मत निर्धार कर, अपने सपनों से प्यार कर, मिलेगा तेरी मंजिल का फल तुझे, किसी और का ना इंतजार कर। जो चले थे अकेले, जो चले थे अकेले, उनके पीछे आज मेले हैं, जो करते रहे इंतजार, आज भी उनकी जिंदगी में झमेले हैं। नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा डॉक्टर भास्कर शिंदे, डायरेक्टर AIB क्लासेस छत्रपती संभाजीनगर। मागील 9 वर्षापासून आम्ही हजारो विद्यार्थ्यांचे डॉक्टर व इंजिनियर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि करत आहोत। आणि जर तुम्हालाही डॉक्टर आणि इंजिनियर बनायचं आहे आणि निश्चित यश मिळवायचं आहे नीट JEE आणि CET सारख्या परीक्षांमध्ये, तर तुम्ही पण जॉइन करा AIB क्लासेस छत्रपती संभाजीनगर, ज्यामध्ये तुम्ही AIB's क्लास का निवडावा यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे की AIB मध्ये प्रत्येक विषयाला कोट्यातील तज्ञ आणि अनुभवी शिक्षक हे तुम्हाला शिकवतात। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। शिक्षक जर का चांगला असेल तर तुम्हाला यश मिळायला इझी होऊन जातं आणि तुमचा जो मार्ग आहे तो सुकर बनतो। त्यासाठी एक तज्ञ शिक्षकाची टीम AIB मध्ये सज्ज आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी। दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे प्लॅनिंग, आणि याकरता आम्ही 2 वर्षाचं एक कॅलेंडर बनवलं आहे, त्याला मी अकॅडमिक कॅलेंडर म्हणतो। आणि प्रत्येक दिवशी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ ह्या विषयाचा कोणता चॅप्टर कुठल्या दिवशी शिकवला जाईल ते डिटेल त्या कॅलेंडरमध्ये आम्ही बनवलेलं आहे। काल निर्णय जसं तसंच ते अकॅडमिक कॅलेंडर आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी, दिवाळीच्या सुट्ट्या कधी, कधी PTM आहे, कधी एक्झाम आहे, हे सगळं डिटेल त्या अकॅडमिक कॅलेंडर आहे। म्हणजे 2 वर्षाचा रोड मॅप तयार आहे, जेणेकरून तुमचा जो सिलेबस आहे विदिन द टाइम कंप्लीट करून त्यावर वारंवार रिव्हिजन घेतले जातील आणि रिव्हिजनमुळेच तुम्हाला तुमच्या जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर तुमची पकड जी आहे ती पक्की होईल। त्यामुळे अकॅडमिक कॅलेंडर हे युनिक फीचर आहे AIBचं। दुसरं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला वाव आहे, ह्याकरताच आम्ही स्थिड प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो। स्थिड प्रोग्राम म्हणजे स्टुडंट एम्पॉवरमेंट, एनहान्समेंट आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक समोरासमोर बसून त्या विद्यार्थ्याला वैयक्तिक अभ्यास करत असताना काय अडचणी येतात आणि त्या अडचणीवर कशी मात केल्या जाऊ शकते याचं डिटेल ॲनालिसिस त्या स्थिड प्रोग्राममध्ये केलं जातं आणि विद्यार्थ्याला तिथून पुढची स्ट्रॅटेजी दिली जाते। त्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होते। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं आम्ही नुसतं शिकवत नाही आहे, तर इथं सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विद्यार्थी AIB कॅम्पसमध्ये असतो। दुपारच्या सकाळच्या सत्रामध्ये त्याचे लेक्चर होतात आणि संध्याकाळी 7 वाजेपासून 7 वाजेपर्यंत तो इथंच अभ्यास करत असतो। त्याचं नाव आहे सेल्फ स्टडी ॲट अ कॅम्पस। आणि जर का इथंच विद्यार्थी आमच्या देखरेखीखाली जर अभ्यास करत असेल तर त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट आहे, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि त्याचा अभ्यास सुधारतो। आणि हे अभ्यास करत असताना त्याला जे काय डाऊट्स येतील त्याकरता ते डाऊट्स, प्रत्येक डाऊट्स म्हणजे हा भविष्यातला MCQ असतो आणि ते क्लिअर करण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे शिक्षक तुम्हाला सकाळी शिकवत होते तेच शिक्षक, परत बोलतो, शिकवणारे शिक्षकच AIB मध्ये डाऊट क्लिअर करतात। असं बिलकुल नाही की डाऊटला वेगळे टीचर आहेत आणि शिकवायला वेगळे टीचर आहेत। आणि जर का शिकवणारे शिक्षकच डाऊट क्लिअर करत असतील तर त्याचा खूप जास्त फायदा विद्यार्थ्यांना होतो आणि हे रोज 3 तास डाऊट सेशन AIB मध्ये घेतलं जातं, म्हणजे विद्यार्थ्याला कुठलाही डाऊट राहत नाही। हा त्याचा एक फायदा आहे। आणि कुठल्याही परीक्षामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं आहे तर प्लॅनिंगची गरज आहे। त्याकरता AIB विद्यार्थ्यांना एक डायरी देतं, त्या डायरीचं आम्ही नाव ठेवलं आहे प्लॅनर आणि चॅलेंजर। प्लॅनर आणि चॅलेंजर अशी एक डायरी आहे की ते तुमच्या पूर्ण यशाचा पासवर्ड आहे, ज्यामध्ये तुमचा दिवसभराचा प्लॅन म्हणजे फिजिक्स काय वाचायचं, केमिस्ट्रीतलं काय वाचायचं, मॅथचं काय वाचायचं किंवा बायोचं काय वाचायचं हे डिटेल तुम्ही ते डेट वाईज तिथं लिहायचं आहे। आणि अभ्यास करत असताना तुम्हाला जे चॅलेंजेस येतात म्हणजेच तुमचे जे डाऊट्स आहेत ते डाऊटसुद्धा त्या डायरीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, म्हणजे एकही डाऊट
तुमच्या म्हणजे ब्रेनमध्ये न राहता तो कुठेतरी डायरीवर उतरला असेल तर तो डाऊट क्लिअर करायला मदत मिळते आणि तो डाऊट घेऊन तुम्ही शिक्षकाकडे जायचं आहे आणि ते पूर्ण डाऊट क्लिअर करायचे आहेत. असं तुम्हाला एक डायरी मिळेल, तिचं नाव आहे प्लॅनर आणि चॅलेंजर. आणि आयुष्यभरासाठी तुम्हाला प्लॅनिंग करण्याची मदत मिळेल की कुठलंही काम जर असेल तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही प्लॅनिंग करताल आणि मग ते काम पूर्ण करताल. हा त्या प्लॅनर आणि चॅलेंजरचा फायदा आहे. आणखी काय महत्त्वाचं आहे की जी नीटची परीक्षा आहे, जेईची परीक्षा आहे किंवा सीईटीची परीक्षा आहे बाहेरच्या सेंटरवर होतात, म्हणून दर महिन्याला आम्ही दीपस्तंभ नावाची एक एक्झाम घेत असतो आणि त्या एक्झाममध्ये जे नीटचे सेंटर आहे संभाजीनगरचे किंवा जे जेईचे सेंटर आहेत त्याच सेंटरवर ती तुमची परीक्षा होते, ज्यामध्ये हे इन्व्हिजिलेटरसुद्धा वेगळे असतात, ड्रेस कोड तिथं मेंटेन केला जातो आणि पेपरचे सेट वेगवेगळे सेट निघतात, ABCD. सिटिंग अरेंजमेंट जशी नीटमध्ये जेईमध्ये असते तशी सिटिंग अरेंजमेंट तिथं असते. म्हणजे नीट जेई किंवा सीईटीच्या ज्या परीक्षेची जी रिप्लिका आहे तशी ती ही दीपस्तंभ एक्झाम आहे. ही दर महिन्याला अशी एक दीपस्तंभ एक्झाम होते. जेई आणि सीईटीच्या परीक्षा ऑनलाईन आहेत, त्याला आपण म्हणतो CBT, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत. तर आम्हीसुद्धा जेई आणि सीईटीच्या ह्या परीक्षा ऑनलाईन घेतो, ते पण जेई सीईटीचे जे सेंटर आहे तिथंच. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं ज्यावेळेस फायनल एक्झामला ते जातील तर त्यांना असं नाविन्यपूर्ण काय वाटत नाही, कारण त्या वातावरणामध्ये त्यांनी अशा 2 वर्षामध्ये खूप साऱ्या एक्झाम दिल्या असतात. हा फायदा आहे बाहेरच्या सेंटरवर परीक्षा घेण्याचा. आणखी काय आहे की अभ्यास करणं हे गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याकडनं जर का अभ्यास करून घेतला तर त्याचा जास्त फायदा होतो. याकरता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल किंवा जे काही नॅशनल हॉलिडे आहेत, महात्मा फुले यांची जयंती, अशा जे समाजसुधारक आहेत त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही 12 तासाचं स्वाध्यायन म्हणजेच सेल्फ स्टडी सेशन हे कंडक्ट करत असतो. यामध्ये मुलं सकाळी 7 वाजता येतात तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत सेल्फ स्टडी करतात, ज्यामध्ये त्यांना चहा, नाश्ता आणि इव्हिनिंगला परत स्नॅक्स वगैरे हे सगळं AIB प्रोव्हाइड करतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसायची सवय लागते आणि एकदा जर का तो असा अभ्यास करायला सुरुवात केली तर त्याचे कॉन्सेप्ट क्लॅरिटी त्याला जास्त चांगली मिळते. हा एक ह्या 12 तासाच्या स्वाध्यायांचा फायदा आहे. आणखी प्रिंटेड स्टडी मटेरियल हे एकदम अतिशय क्वालिटीचं नॅशनल लेवलचं स्टडी मटेरियल जे आहे आम्ही प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये DPP आहेत, ज्यामध्ये PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वगैरे. त्यामुळं विद्यार्थ्यांना जे आम्ही मॉड्यूल्स प्रोव्हाइड करतो आहे त्या मॉड्यूल्समधनं क्वेश्चन सॉल्व करतील आणि आमचे जे शिक्षक आहेत ते पूर्ण मॉड्यूल 2 वर्षामध्ये ते पूर्ण मॉड्यूलमधले MCQ कव्हर केले जातात. त्यामुळे MCQचा भरपूर सराव होतो. MCQचा सराव जर असेल तर परीक्षेमध्ये आपलं जे काम आहे ते सोपं होतं आणि ते शिकवत असताना चॅप्टर शिकून झाल्यानंतर मग MCQची प्रॅक्टिस शिक्षक ऑन बोर्डवर घेतात आणि त्यामुळं त्याचा खूप फायदा होतो. हा त्या स्टडी मटेरियलचा फायदा आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याला DPP पण प्रोव्हाइड करतो. DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर आहे ना. प्रत्येक चॅप्टरवर असे 100 MCQची DPP दिल्या जाते त्याला आणि जर का त्यांनी त्या 100 MCQची प्रॅक्टिस केली आणि जे जमत नाही ते शिक्षकांना विचारलं तर MCQची एक एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी हे DPPचे जे आहे हे आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. अतिशय महत्त्वाचं असं एक वाक्य आहे की हेल्दी बॉडी इज इक्वल टू हेल्दी माइंड. आणि जर का बॉडी हेल्दी असेल तर आपला जो ब्रेन आहे तो पण चांगलं काम करतो. म्हणून प्रत्येक ॲडमिशन झाल्याच्या नंतर आम्ही एक आरोग्य शिबिर घेत असतो. त्या आरोग्य शिबिरामध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं वेट, हाईट, व्हिजन आणि न्यूट्रिशन हे प्रॉपर आहे का इम्बॅलन्स आहे हे बघितलं जातं आणि त्यानुसार पालकांना सूचना केल्या जातात. कारण की बिंग डॉक्टर मला असं वाटतं की माझा विद्यार्थी हेल्दी असायला हवा आणि तुम्हाला जर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही हेल्दी असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही गेल्या वर्षी जे आरोग्य शिबिर घेतलं त्यामध्ये जवळपास 100+ विद्यार्थ्यांच्या आईजमध्ये करेक्शन होते. कोणाच्या चष्म्याचा नंबर वाढला, कोणाचा कमी झाला, कोणाला चष्मा नव्हता तो त्यांना लागला. विद्यार्थ्यांना हे अभ्यास करताना कळत नाही, बऱ्याच विद्यार्थ्याचं वेट कमी असतं अकॉर्डिंग टू एज किंवा हाईट, ते पण त्यामध्ये करेक्शन झालं आणि विद्यार्थ्याला फायदा झाला. आणखी काय करतो आम्ही की ही जी परीक्षा आहे हे नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन असल्यामुळे विद्यार्थ्याला स्ट्रेस येणं, नैराश्य येणं ही साहजिक गोष्ट आहे. पण ते जर असेल तर स्ट्रेस वगैरे घेऊन आपण अभ्यास करू शकत नाही. म्हणून आम्ही जे ह्या शहरातले टॉपचे सायकॅट्रिस्ट आहेत यांचे सेशन ठेवतो, स्ट्रेस मॅनेजमेंट सेशन. मग विद्यार्थ्यांना हा स्ट्रेस कसा मॅनेज करायचा आहे, स्वतःला कसं मॅनेज करायचं आहे, टाईम कसा मॅनेज करायचा आहे, याचं मार्गदर्शन
त्या सेशनमध्ये केलं जातं, त्यामुळे विद्यार्थ्याला एक वेगळा फायदा होतो। आता ही जी परीक्षा आहे, जेई असेल किंवा नीट असेल, ह्या परीक्षा नॅशनल लेवलच्या परीक्षा आहेत। आपलं कॉम्पिटिशन देशभरातल्या विद्यार्थ्यासोबत आहे। त्याकरता आम्ही अभिजय ऑल इंडिया टेस्ट सिरीज ही एक्झाम कंडक्ट करतो 11वी पासूनच। त्यामुळे विद्यार्थ्यांना ही जी परीक्षा आहे भारतामध्ये 500+ सेंटरवर घेतली जाते आणि 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि एकाच दिवशी एकाच टायमिंगला पूर्ण भारतामध्ये ही परीक्षा होते आणि तिचा रिझल्ट दुसऱ्या दिवशी लागतो। यामधनं आपल्याला ऑल इंडिया रँक काय आहे आपला स्वतःचा हे कळण्यास मदत होते आणि त्यानुसार की आपण एक्झॅक्टली ह्या कॉम्पिटिशनमध्ये कुठं आहोत हे विद्यार्थ्याला कळायला लागतं आणि त्यामुळं आणखी त्याच्या प्रिपरेशनला धार मिळते। कारण की भारतातले कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि इकडं गुजरातपासून तर तिकडं आसामपर्यंत हे सर्व विद्यार्थी ही अभिजय टेस्ट सिरीज देतात। म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यासोबत कॉम्पिटिशन करण्याची संधी ह्या अभिजय टेस्ट सिरीजद्वारे तुम्हाला मिळत असते आणि ते सांगतोय तुम्हाला। आम्ही इथं शिकवलं आहे की प्रत्येक विषयामध्ये AIB अव्वल आहे। मी स्वतः बायोलॉजी शिकवतो आणि बायोलॉजीमध्ये विद्यार्थ्याला इथं आउट ऑफ मार्क आहे 360 पैकी 360, 50% जे नीटचा सिलेबस आहे त्याचा 50% वाटा हा एकटा मी शिकवतो आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कित्येक विद्यार्थ्यांना 300+ मार्क असतात आणि आउट ऑफ पण मार्क आहेत। केमिस्ट्रीमध्ये पण विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क आहेत आणि फिजिक्समध्ये 175चा टॉपर आहे। म्हणजे इथले जे शिक्षक आहेत हे तो शिक्षक त्या विषयामध्ये परिपक्व आहे, तो तज्ञ आहे आणि अनुभवी आहे आणि अशा अनुभवी शिक्षकाची फौज AIB मध्ये आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचं यश मिळवण्यासाठी खूप सारी मदत होते। आणि जे विद्यार्थी समजा टॅलेंटेड आहेत पण आर्थिक अडचणीमध्ये आहेत, यासाठी आम्ही महास्कॉलरशिप एक्झामसुद्धा घेतो आणि त्या महास्कॉलरशिप एक्झामद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना 100% आम्ही स्कॉलरशिप देत असतो ट्यूशन फीसवर। ज्यामध्ये काय होतं की पालकांवर जे आर्थिक भार होतोय तो कुठेतरी आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणून माझे सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही, आणि हे मागच्या 9 वर्षापासून आम्ही हे सगळं करत आहोत आणि एक गाढा अनुभव आमच्या पाठीशी आहे आणि कित्येक विद्यार्थी एम्स, KM, GMC नागपूर, GMC संभाजीनगर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये AIBचा विद्यार्थी आहे। एक नाही तर असे कित्येक दरवर्षी तिथं विद्यार्थी जातात आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांना आम्ही यश दिलंय। मी आज सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना ते सांगतोय क्लासेस निवडत असताना की मी जो स्वतः डॉक्टर भास्कर शिंदे इथं सकाळच्या 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत आहे आणि माझं पूर्ण मी आणि माझ्या सर्व टीम, माझे जे तज्ञ शिक्षक आहेत किंवा आमचे जे नॉन अकॅडमिक स्टाफ आहे, सर्व टीम तुमच्या यशासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे। आणि हा जो क्लास आहे इथं आपुलकी आहे, इथं रिस्पेक्ट आहे, इथं विद्यार्थ्याचं हित आणि यश हेच आमच्या डोक्यामध्ये आहे। म्हणून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी नक्कीच AIB क्लासेस त्यांच्या नीट आणि JEE किंवा CETच्या तयारीसाठी निवडावेत, हीच त्यांना माझी विनंती आणि सल्ला। आणि मी शब्द देतो की प्रत्येक विद्यार्थ्यावर आम्ही वैयक्तिक लक्ष देतो आणि वैयक्तिक लक्ष देण्यामुळं त्या विद्यार्थ्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट होते, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि एक टीम तयार होते पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्याची, आणि त्याद्वारे त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे महत्त्वाचं आहे। हे नुसतं अकॅडमिक 11वी 12वी नाही आहे मित्रांनो, तर ही आयुष्याची 11वी 12वी आहे आणि इथं 3 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक। ह्या सर्वांनी मिळून जर का एका डायरेक्शनमध्ये काम केलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्याला यश मिळतच असतं, हा माझा अनुभव आहे। म्हणून मी सर्वांना सांगतो की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जर का यश मिळवायचं असेल तर नक्कीच AIB क्लासेसची निवड करा। बॅचेस सुरू होत आहेत 1 एप्रिल 2025 पासून। सकाळच्या सत्रामध्ये बॅचेस असतील आणि दुपारच्या सत्रामध्ये सेल्फ स्टडी सेशन असते, तर त्याकरता ॲडमिशन ओपन आहेत। तर तुम्ही खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून डिटेल माहिती मिळवू शकताय आणि उस्मानपुरा पवन गॅस एजन्सीच्या अपोजिट उस्मानपुरा इथं AIB क्लासेसचं ऑफिस आहे आणि क्लासेस पण आहेत, तिथं तुम्ही व्हिजिट पण करू शकताय। धन्यवाद। महाराष्ट्राचा विश्वास AIBला बनवतो खास।